लाईट बिल आता येणार कमी. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महावितरणने दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील 5 वर्षासाठी वीज दरात कपात केलेली आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून 1 ते 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता ₹7.31 ऐवजी ₹7.10 प्रति युनिट दराने वीज बिल येणार आहे. पुढील वर्गवारीला काही प्रमाणात कपात असून यंदाच्या वीज दर निश्चितीमध्ये वाढ नाही. हाच काय तो दिलासा ग्राहकांना आहे. महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या 5 आर्थिक वर्षाच्या बहुवार्षिक वीज दर याचिकेवर आयोगाने आदेश दिला आहे. त्यानुसार घरगुती, औद्योगिक, वाणिज्य ग्राहकांसाठीचे दर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. गेल्या वर्षी मार्च अखेरीस आयोगाने एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. महावितरणच्या पुनर्विचार याचिकेनुसार आयोगाने जून 2025 मध्ये आदेश दिला होता. उद्योगांना व व्यावसायिक ग्राहकांना सकाळी 9 ते 5, सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठीची TOD सवलत सुरूच राहणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 15% तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात 25% सवलत या ग्राहकांना मिळणार आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळात वीज वापराकरता प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार होती. आता 85 पैसे प्रति युनिट इतकी सवलत असणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर ₹10.78 यावरून कमी होऊन ₹10.71 इतका होणार आहे. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांच्या सवलती कायम राहणार आहेत. युनिट वापर जुने दर, युनिट वापर नवीन दर हे खालीलप्रमाणे आहेत. महिना 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 5 वर्षात 26% कपात आहे. एकूण घरगुती वीज ग्राहकांमध्ये या गटातील ग्राहकांचे प्रमाण 70% आहे. 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच्या वीज दरातही 5 वर्षात 5% कपात आहे. उच्च दाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ₹9.50 इतका दर असणार आहे. 2030 पर्यंत हा दर जवळजवळ स्थिर राहणार असल्याने विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.